TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। यवतमाळ जिल्हा पुन्हा एकदा एका भयानक घटनेने हादरला आहे। एकेकाळी शांतता, संयम, संस्कृती आणि शेतकरी जीवनशैलीसाठी ओळखला जाणारा हा जिल्हा आज दुर्दैवाने खून, दरोडे, खंडणी, अंमली पदार्थांचा व्यापार, अवैध मद्य व्यवसाय, वाळू माफिया, जमीन हडपणारे दलाल आणि राजकीय पाठबळाने बळावलेले गुन्हेगारी जाळे यासाठी बदनाम होत चालला आहे। जणू हा जिल्हा गुन्हेगारीच्या सावटाखाली दबला आहे आणि सर्वसामान्य नागरिक रोज सकाळपासून रात्रीपर्यंत भीतीच्या वातावरणात दिवस काढत आहे। 23 सप्टेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील प्रमुख जाम मार्गावरील सुयोग मंगल कार्यालयाजवळ झालेल्या भयानक घटनेने संपूर्ण समाज हादरला। नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी झालेल्या वादातून 2 युवकांमध्ये भांडण झाले आणि त्या भांडणात एका निर्दयी हाताने चाकूने वार करत गौरव बावणे या तरुणाचा मृत्यू घडवला। गौरव बावणे हा काही महिन्यांपूर्वी छोट्या स्वरूपात अंडा राईसचे दुकान सुरू करून संसार उभारण्याच्या प्रयत्नात होता, परंतु जागेच्या वादातून, रागाच्या भरात आणि कायद्याची भीती संपल्याच्या वातावरणातून त्याचा जीव एका क्षणात घेतला गेला। या प्रकरणात स्वप्नील सुलभेवार या आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी या हत्याकांडाने पुन्हा एकदा जिल्ह्यात गुन्हेगारीच्या साखळ्या किती खोलवर रुजल्या आहेत हे दाखवून दिले आहे। खरे सांगायचे झाले तर यवतमाळकरांना अशा घटनांची जणू सवयच झालीये। एक दिवस खून, दुसऱ्या दिवशी खंडणी, तिसऱ्या दिवशी चोऱ्या, चौथ्या दिवशी जमिनीवर जबरदस्तीनं कब्जा असे गुन्हेगारीचे वृत्तपत्रांतून आणि सोशल मीडियावरून रोज ऐकायला मिळते। परंतु प्रत्येक अशा घटनेने समाजाच्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहतो। अखेर यवतमाळला कोणाची दृष्ट लागली? का हे शहर आणि हा जिल्हा पुन्हा पुन्हा रक्ताने न्हाऊन निघतो आहे? का इथले युवक चुकीच्या मार्गाला लागतात? का सर्वसामान्य नागरिकांना न्याय आणि सुरक्षितता दुर्मिळ झाली आहे? यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेगारीची पार्श्वभूमी मोठी खोलवर आहे। खंडणी मागणे, सुपारी किलिंग, चोरी, दरोडे, अंमली पदार्थांची विक्री, अवैध दारूचे अड्डे, वाळू माफिया, बेकायदेशीर वृक्षतोड आणि जमिनीवर जबरदस्तीने कब्जा अशा असंख्य घटना गेल्या काही वर्षात समोर येत आहेत। यात सर्वात धोकादायक बाब म्हणजे या सगळ्या गुन्ह्यांना मिळणारे राजकीय पाठबळ। राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने चालणारे अनेक अवैध धंदे हे थेट युवकांना आकर्षित करतात, कारण अल्पावधीत मोठा पैसा, बिनश्रम मिळणारे धन आणि दहशतीच्या जोरावर वावरण्याची मानसिकता या सर्वांनी मिळून आजचा यवतमाळ जिल्हा अपराधाच्या भाऊगर्दीत ढकलला आहे। बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव, नशेच्या सवयी या गोष्टींनीही मोठा वाटा उचलला आहे। युवकांमध्ये जलद श्रीमंतीची हव्यास निर्माण झाली आहे आणि कायद्याची भीती संपल्या गुन्ह्यात उडी घेत आहेत। यामुळे खून, हाणामाऱ्या, दरोडे या घटना वाढत आहेत आणि जनतेचे मौन ही या सर्वांची सर्वात मोठी ताकद ठरत आहे। कारण लोकांना वाटते आपण तक्रार केली तर गुन्हेगार सूड घेतील, त्यामुळे समाज गप्प राहतो आणि गुन्हेगार अधिकच बळकट होतात। पोलिसांच्या दृष्टीने पाहता हे प्रकरण खूप मोठे आव्हान आहे। जिल्हा पोलिसांनी वेळोवेळी अनेक कारवाया केल्या आहेत। MPDF, तडीपारी, प्रतिबंधक उपाययोजना, अवैध धंद्यांवर छापे अशा कारवायांमुळे काही प्रमाणात गुन्हेगारीवर आळा बसतो, पण हे अपुरे ठरत आहे। कारण गुन्हेगारीला मिळणारे राजकीय संरक्षण, स्थानिक पातळीवरील दबाव, तक्रारदारांच्या मागे लागणारे गुन्हेगार आणि समाजातील भीती यामुळे पोलिसांचे प्रयत्न हवेतच विरतात। यावर तोडगा निघावा यासाठी पोलिसांनी अधिक आक्रमक आणि ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे। आधुनिक तंत्रज्ञान, गुप्तचर नेटवर्क, विशेष पथके आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे समाजाच्या पाठिंब्यानेच या गुन्हेगारीवर आळा बसू शकतो। अन्यथा प्रत्येक काही दिवसांनी अशा खून आणि हत्याकांडाच्या घटना घडत राहतील। आज गरज आहे ती एका मोठ्या सामाजिक चळवळीची। समाजाने गुन्हेगारी विरोधात कंबर कसून उभे राहिले पाहिजे। पोलिसांनी अवैध व्यवसाय, ड्रग्ज, वाळू माफिया, जमीन माफिया, जुगार अड्डे यांच्यावर विशेष मोहीम राबवली पाहिजे आणि राजकीय हस्तक्षेप न जुमानता कारवाई केली पाहिजे। तेव्हाच यवतमाळ जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा चांगल्या कामासाठी उजळेल। अन्यथा प्रत्येक नवरात्र, प्रत्येक दिवाळी, प्रत्येक उत्सव काहीतरी भयानक घटनेने कालवंडत राहील। गौरव बावणे यांचा मृत्यू हा केवळ एका कुटुंबाचा आघात नाही, तर संपूर्ण जिल्ह्याला दिलेला इशारा आहे की आता जागे व्हा, गुन्हेगारी विरोधात लढा उभारा। मित्रांनो, हे विश्लेषण ऐकल्यानंतर तुमच्या मनात नक्कीच एक विचार उभा राहतो की हा जिल्हा बदलला पाहिजे। गुन्हेगारांनी भीती दाखवू नये, तर कायद्याने त्यांना धडकी भरली पाहिजे। पोलीस हे समाजाचे रक्षक आहेत
आणि त्यांना आपल्याकडून पाठबळ मिळाले पाहिजे. चला तर मग आपण सर्वांनी मिळून गुन्हेगारी विरोधात लढा देऊ, पोलिसांना सहकार्य करू. आपली मते आणि भावना आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा. हे विश्लेषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमचे TCN न्यूज मीडिया हे चॅनल सबस्क्राईब करा. कारण तुमच्या प्रत्येक क्लिकमुळे गुन्हेगारी विरोधातील जागृतीचा संदेश आणखी दूरवर पोहोचेल आणि समाजात नवी क्रांती घडेल. मित्रांनो, आज फक्त एवढेच. भेटूया उद्याच्या नवीन घडामोडींचा. तोपर्यंत आपली रजा घेतो. आपली काळजी घ्या. धन्यवाद.